170 घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघामधील वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुनीताताई गायकवाड यांच्या प्रचार सभेसाठी मंचावर उपस्थित पक्षाचे प्रवक्ते आणि उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकले, सुनीताताई गायकवाड, साक्षीताई धोत्रे, तालुका अध्यक्ष चंदन निकाळजे, मंचावर उपस्थित सर्व वंचितचे, महिला आघाडीचे आणि युवकचे पदाधिकारी ज्यांनी आपल्याला या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे, ते बहुजन समाज पार्टीचे या ठिकाणी उपस्थित असलेले कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समोर बसलेल्या बंधू भगिनी, निवडणूक ही खरं म्हटलं तर एक गंभीर प्रक्रिया आहे. परंतु आपण बघत आहोत इथे आज विधानसभेच्या निवडणुकीची जी रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये पेटलेली आहे, याच्यामध्ये एक एक पक्षाचे दोन दोन भाग झालेले आहेत. शिवसेनेचे 2 भाग, राष्ट्रवादीचे 2 भाग, भाजप आणि काँग्रेसचे 2 भाग नाहीत, परंतु त्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणावरती बंडखोर. आणि आपण असं बघत आहोत की पक्ष एक असला तरी त्यांचे उमेदवार अनेक, अशा पद्धतीने एक निवडणुकीमधलं चित्र जर आपण बघितलं तर एकेका मतदारसंघामध्ये एकाच पक्षाचे अनेक उमेदवार उभे आहेत. आणि त्यामुळे ह्या निवडणुकीचा रिझल्ट काय लागणार आहे, कशा पद्धतीने मतदान होणार आहे, याच्याबद्दलचं चित्र जे आहे ते अतिशय धूसर आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी मी सांगायला मागते की ही माणसं आपल्या, तुमच्या, आमच्या रोजच्या जीवनाचे जे प्रश्न आहेत, सर्वसामान्य माणसांचे जे इथले प्रश्न आहेत, महागाई आहे, बेकारी आहे, गरिबी आहे. इथे रमाबाई नगरमध्ये बघतोय आपण की या ठिकाणी नागरी सुविधा देखील एवढे वर्ष झाली तरी या ठिकाणी डेव्हलपमेंट आपल्याला त्या प्रकारची दिसत नाही. हे सर्व प्रश्नांवरती भांडतायत का? जेव्हा 2 भाग झाले, 40 आमदार खोके घेऊन पळून गेले, तेव्हा कोणताच विषय हा जनतेच्या अमुक एका प्रश्नावरती चुकीची भूमिका घेतली किंवा योग्य भूमिका घेतली अशा प्रकारचा नव्हता. तर त्या ठिकाणी कोणाला पैसे देऊन विकत घेतलंय, कोणावरती ज्या केसेस आहेत, ईडीच्या केसेस आहेत, त्या केसेस चुकवण्यासाठी कोणीतरी पळालंय. लोकांच्या जगण्या मरण्याच्या प्रश्नांशी याचं काही घेणं देणं नाही, असं एकूण या ठिकाणचं संपूर्ण राजकीय चित्र आहे आपल्या महाराष्ट्रामधलं आणि संपूर्ण देशामधलंच. भाषणं सुद्धा जर का तुम्ही त्यांची बघितलीत तर कोणाचा चेहरा वाकडा आहे, कोण बुटका आहे, कोणाचे डोळे बारीक आहेत का कोणाचे डोळे मोठे आहेत, इतक्या फालतू गोष्टींवरती आज विनोद करणं, मनोरंजन करणं जनतेचं, या पद्धतीची भाषणं आज या ठिकाणी चाललेली आहेत. इथले जे आपले मूलभूत प्रश्न आहेत, आपल्या मुलांच्या हाताला काम नाही, इथल्या महिलांच्या देखील हाताला काम नाही, महिला
खूप मोठ्या प्रमाणावरती नोकऱ्या करायला मागतात, काम मागतात, परंतु घरकाम आणि त्या प्रकारच्या कामांच्या पेक्षा वेगळं काम आत्ता आपल्याला उपलब्ध नाही. एका बाजूला महागाई भडकलेली आहे, दुसऱ्या बाजूला बेकारी आहे, गरिबी आहे, आणि याच्यामध्ये आपल्याला 1500 रुपये महिन्याला लाडकी बहीण योजना आलेली आहे. महिलांची सुद्धा चूक नाही आहे की त्यांना फाटलेल्या संसाराला ठिगळ लावण्यासाठी 1500 रुपयांची गरज आहे. आणि म्हणून आपण बघतो की या बँकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ते पैसे आले की गर्द्या होतात. पोस्टामध्ये, बँकांमध्ये सगळीकडे या गर्द्या आहेत. ही काही राज्य करायची पद्धत आहे का? खरं म्हटलं तर या ठिकाणचा माणूस सन्मानाने जगायचं असेल, स्वाभिमानाने जगायचं असेल तर या ठिकाणी उद्योगधंदा वाढला पाहिजे, रोजगार वाढला पाहिजे. आमच्या महिलेला 1500 रुपये दान मिळण्यापेक्षा, भीक मिळण्यापेक्षा तिला कामामधून त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे ती मिळवू शकते, परंतु ते या ठिकाणचं सरकार द्यायला तयार नाही. योजना खूप सांगतात ते आपल्याला, परंतु प्रत्यक्षामध्ये आज अशी परिस्थिती आहे की रोजगार पण वाढलेला नाही. आणि ह्या प्रश्नांवरती कोणीही चर्चा करायला तयार नाही. चर्चा चालू आहे, कुठल्या पक्षाचा नेता कसा दिसतो, कसा बोलतो, आणि त्याच्यावरनं नकला करायच्या आणि भाषणं करायची. राजकारणाकडे हे लोक गंभीरपणे बघत नाही आहेत. याचं एक दोष आपल्यालाच येतो. याचं कारण असं की कोणतीही कामं जनतेची केली नाही तरी देखील आपल्याला नोटा दिल्या, साड्या दिल्या, कुकर दिले आणि काय काय दिलं, दारू दिली, तर मतदान विकत घेता येतं असा माज इकडच्या सर्व श्रीमंत पक्षांना झालेला आहे. आणि मला असं वाटतं की ही खरं म्हटलं तर या ठिकाणची जी लोकशाही बाबासाहेबांनी निर्माण केली की इथून पुढचा इथला राजा आईच्या पोटातून नाही तर मताच्या पेटीतून जन्माला येईल, त्याचा खेळखंडोबा करण्याचं काम गेल्या 70 वर्षामध्ये या ठिकाणी झालेला आहे. वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये आपण 200 उमेदवार उभे केलेले आहेत. कुठल्याही पक्षाने दिले नाही एवढे महिला उमेदवार आपण दिलेले आहेत. 14 महिला उमेदवार आहेत, 19 मुस्लिम उमेदवार आहेत. आणि आम्ही कुठल्या मातब्बर घराण्यामधले ज्यांच्याकडे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्याची सत्ता आहे अशा लोकांना दिलेलं नाही, तर सुनीताताईंसारख्या कार्यकर्तीला या ठिकाणी मतदानाचं उमेदवाराची आपण संधी दिलेली आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघाल तर सर्व ठिकाणी अशा प्रकारे आपण पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. महिलांनी राजकारणामध्ये, महिला नाही आहेत राजकारणामध्ये, आणि राजकारणामध्ये महिला अधिक वेळ देऊ शकत नाहीत, अधिक वेळ रमत नाहीत, राजकारणाचा गंभीरपणे विचार करत नाहीत, अशी कुठली तरी एक मानसिकता आपल्याकडे आहे. परंतु सुनीताताई अत्यंत जबाबदारीने संपूर्ण मुंबईचं अध्यक्षपद महिला आघाडीचं सांभाळत आहेत. आणि त्यामुळे अतिशय सिन्सिअर आणि राजकारणाला गंभीरपणाने घेणारी एक महिला ह्या मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीने दिलेली आहे. आणि कोणते स्थानिक प्रश्न आहेत त्याची चर्चा इथे झाली, परंतु ज्या महत्त्वाच्या प्रश्नासाठी आज बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत आहे त्या प्रश्नाबद्दल थोडंसं या ठिकाणी मला बोलायचं आहे. आपण असं म्हटलेलं आहे की ह्या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा जर का कोणता प्रश्न राहणार असेल तर तो आरक्षणाचा प्रश्न राहणार आहे. आरक्षणाच्या अजेंड्यावरती ही निवडणूक आहे. लोकसभेची निवडणूक आपण असं म्हटलं की संविधानावरती जो संकट होतं त्या संकटाच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली होती आणि
ते मतदान झालेलं आहे आणि त्यावेळेस आपण बीजेपीला, या महाराष्ट्रामध्ये बीजेपीला खाली आणलेलं आहे, त्या आघाडीलाच आपण पराभूत केलेला आहे आणि ह्या ठिकाणच्या जनतेने एक कौल दिलेला आहे की आम्ही संविधानाच्या बाजूचे आहे आणि संविधानाच्या विरोधामध्ये जे लोक काम करत आहेत त्यांना पराभूत करण्याचं काम आपण लोकसभेमध्ये केलेलं आहे. आज प्रश्न या ठिकाणी उपस्थित आहे तो आरक्षणाचा प्रश्न आहे आणि आरक्षणाचा प्रश्न यासाठी महत्वाचा आहे की ह्या आरक्षणाने आपल्याला जे पिढ्यानपिढ्या संधी दिली नव्हती, स्थान दिलं नव्हतं, या देशाचे निर्णय घेण्यासाठी, इथला कारभार चालवण्यासाठी आपल्याला सहभागी करून दिलं नव्हतं, ती संधी आपल्याला मिळवून देण्याचं काम कोणी केलेलं असेल तर त्या आरक्षणाने केलेलं आहे. सर्व्हिसेस मधलं आरक्षण असेल, शिक्षणामधलं आरक्षण असेल. आपण बघतो की आज आपली मुलं डॉक्टर, इंजिनियर मोठ्या प्रमाणावरती झाली, पोलीस ऑफिसर झाली, सरकारी अधिकारी झाली. राजकीय आरक्षणामुळे जिल्हा परिषद सदस्य झाले, पंचायत समिती सदस्य झाले, नगरसेवक निवडून आले. या पद्धतीने आपल्याला आरक्षणामुळे इकडची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये एक वाटा मिळाला, समान वाटा मिळालेला. आणि हे आरक्षण आज संपवण्याचा घाट या ठिकाणी घातलेला. सरळ सरळ काही आपल्याला असं सांगितलं जात नाही की आरक्षण आम्हाला संपायचं आहे, परंतु ज्या या ठिकाणी कारवाया सुरू आहेत त्या कारवाया, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला मध्यंतरी की ज्या घरामध्ये एकदा आरक्षण वापरलं, म्हणजे आपल्या घरातल्या एखाद्या मुलाने जर का प्रवेशासाठी, कॉलेजच्या प्रवेशासाठी आरक्षण घेतलेलं असेल, एकदा जरी आपण आरक्षणाचा लाभ घेतला तरी त्याच्यानंतर ते घर क्रिमिलेअर समजलं जाईल आणि त्यामुळे त्या घरामध्ये येणाऱ्या पिढ्यांमध्ये किंवा नवीन लहान भावंडांसाठी आरक्षण राहणार नाही, असा जो अजब निर्णय त्या ठिकाणी दिलेला आहे, क्रिमिलेअरच्या बाबतीतला नियम लावलेला आहे, ते म्हणजे आपलं आरक्षण संपवण्याचा, आपलं आरक्षण खतम करण्याचा डाव आहे. आणि याच्या विरोधामध्ये आपल्याला उभं राहिलं पाहिजे. हे संपूर्ण जे काही इलेक्शन आहे, हे इलेक्शन एवढ्या गंभीरपणाने आपण घेतलं पाहिजे की आपल्याला जी संधी या ठिकाणी या आरक्षणाने दिलेली आहे, या देशाच्या राज्यकारभारामध्ये, या देशाच्या एकूण जी काही साधन सामुग्री, या ठिकाणची व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेमध्ये जे आपल्याला स्थान मिळालेलं आहे, हिस्सा मिळालेला आहे, ते संपवण्याचा जो घाट घातलेला आहे, त्याच्या विरुद्ध जर का आपल्याला या ठिकाणी आपली लढाई जारी ठेवायची असेल तर सर्वात महत्त्वाची जर का कोणती गोष्ट असेल तर आपल्याला विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये आरक्षणासाठी लढणारे, आरक्षणासाठी ज्यांची बांधिलकी आहे, सभागृहामध्ये जे तोंड उघडून आरक्षणाच्या प्रश्नावरती बोलू शकतात आणि मतदान करू शकतात, असे आपले लोकप्रतिनिधी आपल्याला पाठवायचे आहेत. महाराष्ट्रामध्ये किमान 100 ओबीसी आमदार आपण पाठवले पाहिजेत. ही आपली भूमिका आहे आणि ही भूमिका आपण महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी सांगत आपली भूमिका वंचित बहुजन आघाडीची मांडत आहोत. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर आपण ओबीसी देखील उमेदवार उभे केलेले आहेत, मुस्लिम उमेदवार उभे केलेले आहेत. दुसरा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी जो आहे की ज्यांनी स्वतःला संविधान वाचवलं आणि संविधान वाचवण्यासाठी आम्हाला तुम्ही मतदान करा म्हणून सांगितलं, त्या महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी या आरक्षणाच्या बाबतीमध्ये हे जे आक्रमण चाललेलं आहे, हे जे काही आरक्षण विरोधी या ठिकाणी निर्णय होत आहेत, धोरणं जाहीर होत आहेत, त्याच्या विरोधामध्ये कुठलीही भूमिका घेतलेली नाही. काँग्रेसने याचं स्वागत केलेलं आहे आणि हे आरक्षण राबवणारे आम्ही पहिले असू म्हणून काँग्रेसच्या 2 राज्यांनी जाहीर घोषणा केलेली आहे. आपण
आपण हे लक्षात घ्या की हे संविधान जर का वाचवणारे होते तर मग ज्या वेळेस रस्त्यावरची लढाई लढण्याचा वेळ येतो, ज्या वेळेस राजकारणामध्ये भूमिका घेऊन उभं राहण्याचा वेळ येतो, त्यावेळेस यांची तोंड शिवलेली का असतात? यांची तोंड का शिवलेली आहेत? कोणती भूमिका या ठिकाणी ते घ्यायला तयार नाहीत. जेव्हा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या विरोधामध्ये म्हणजे ओबीसीचं ज्यावेळेस राजकीय आरक्षण खतम झालं त्यावेळेस सुप्रीम कोर्ट डेटा मागत होतं. महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस राज्यावर होतं, परंतु यांनी डेटा दिलेला नाही. आज जे महायुती आहे या ठिकाणी त्यांच्याकडे तर डेटा होता, मोदींकडे डेटा होता, परंतु डेटा देणार नाही असं सरळ सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलं. हे संपूर्ण सर्व पक्ष हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यांना आपलं आरक्षण संपवायचं आहे. जे काही आपण लढून मिळवलेलं आहे, जे काही बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाने दिलेलं आहे, ते सर्व खतम करण्यासाठी आज हे मैदानामध्ये आहे. बाळासाहेब त्यांना मराठा खानावळ म्हणतात. आपण आपल्यात वाटून खायचं, म्हणजे खानावळ चालवणारे पण तेच आणि खानावळीत जेवणारे पण तेच, इतरांना त्याच्यामध्ये जागा नाही. तर ह्या मराठा खानावळीला आपल्याला पराभूत करायचं आहे. आणि खऱ्या अर्थाने वंचित बहुजनांची जी लढाई 70 वर्षापासून आज आपण बघतो आहोत की आपली ही लढाई चालू आहे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी सामाजिक लोकशाही उभी राहिलेली नाही. ज्याचं स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलेलं होतं ती उभी राहिलेली नाही. ती खऱ्या अर्थाने इकडचे जे वेगवेगळे वंचित समूह आहेत त्या समूहांना या राजकारणाच्या प्रवाहात आणणं, त्या समूहांना आवाज देणं, त्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी सभागृहामध्ये पाठवणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या भूमिकेवरून वंचित बहुजन आघाडी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना उमेदवाऱ्या देत आहे आणि त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीमागे ताकद उभी करत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना तुम्ही मोठ्या संख्येने निवडून द्या. विशेषतः ह्या मतदारसंघामध्ये सुनीताताईंचं जे निशाणी आहे गॅस सिलेंडर, या गॅस सिलेंडरवरती आपण शिक्का मारा आणि वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका महाराष्ट्रामध्ये आहे त्याच्या पाठीमागे आम्ही भक्कमपणे उभे आहोत. हे या महाराष्ट्राला दाखवून द्या. हे एवढं आवाहन मी या ठिकाणी करते आणि मी आपली रजा